एक्सपेरिमेंट्स पण करून दाखवणार आहे. So last time we have studied the part of respiration. We have seen the types of respiration, aerobic respiration and anaerobic respiration. So can you tell me what is the important thing in aerobic respiration, or what is aerobic respiration? Can anybody tell me what is aerobic respiration? Hmm? Oxygen is involved. Yes, oxygen is involved in aerobic respiration. And what is anaerobic respiration? What is anaerobic respiration? Cell Yes. What is anaerobic respiration? oxygen is not involved. Right, oxygen is not involved in anaerobic respiration. Which cell organelle is important in aerobic respiration? Which cell organelle is important? कोणता सेल ऑर्गनेल इम्पॉर्टंट आहे एरोबिक रेस्पिरेशन साठी? आपण शिकलो होतो. कोणता सेल ऑर्गनेल आहे की जो इम्पॉर्टंट आहे एरोबिक रेस्पिरेशन साठी? त्याच्या आतमध्ये एरोबिक रेस्पिरेशन होतं. बोला. Last time we have seen that. Yes. माइटोकॉन्ड्रिया आठवतोय? हो हा. बाई. सो माइटोकॉन्ड्रिया तुम्ही जर रिवाइज नाही केलं, तुम्ही जर नाही वाचलं, पुस्तकात जे काही मुद्दे दिलेत किंवा जे काही मी तुम्हाला सांगितलेलं असेल, तुम्ही नाही पुन्हा पुन्हा वाचलं तर तुम्हाला नंतर काहीच लिहिता येणार नाही परीक्षेमध्ये, जर तुमची अशी अवस्था असेल तर. ओके. सो द माइटोकॉन्ड्रिया इज एसेन्शियल फॉर अरेबिक रेस्पिरेशन. आणि ज्यांच्याकडे माइटोकॉन्ड्रिया नसतो किंवा ज्या वेळेला ऑक्सिजनची कमतरता असते, अशा वेळेला काय होतं, नॅचरली आपल्याकडे अनारोबिक रेस्पिरेशन होतं. मग ते आपल्या बॉडीमध्ये पण होतं. आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, स्पेशली बॅक्टेरियाज, ते काय करतात, अनारोबिक रेस्पिरेशन करतात. तर लास्ट टाइम आपण रेस्पिरेशन बघितलं होतं. आता रेस्पिरेशन करण्यासाठी म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी बेसिकली कोणतं फूड मटेरियल वापरलं जातं? कोणतं फूड मटेरियल वापरतात? कोणते न्यूट्रिएंट वापरलं Water. जातं? Water. वॉटर. वॉटर. ओके. अदर दॅन वॉटर मी न्यूट्रिएंट बद्दल विचारतीये. विच न्यूट्रिएंट इज युज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी? बनाना. बनाना मध्ये काय असतं? बनाना हे फूड झालं. मला न्यूट्रिएंट पाहिजे. कोणतं फूड न्यूट्रिएंट आपण वापरतो, आपली बॉडी वापरते टू प्रोड्यूस टू प्रोड्यूस एनर्जी? आठवा. कोणतं बेसिक? Carbohydrate. व्हेरी गुड. ग्लुकोज. कार्बोहायड्रेट्स आहेत. राईट, कार्बोहायड्रेट्स आहेत. कार्बोहायड्रेट्स आर कन्वर्टेड इंटू ग्लुकोज अँड देन आफ्टर 3 steps, that is the first step is glycolysis, then Krebs cycle and then electron transfer chain. या 3 steps मधून काय होतं, ग्लुकोज पासून एनर्जी प्रोड्यूस केली जाते इन द फॉर्म ऑफ व्हॉट? आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी प्रोड्यूस होते ती कोणत्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होते? बोला. ATP. ATP. Very good. 36 to 38 molecules of ATP are produced from the oxidation of one glucose molecule. म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन करून आपल्या बॉडीमध्ये 36 to 38 मॉलिक्युल्स ऑफ एटीपी प्रोड्यूस केले जातात. आता आज आपण आणखीन पुढे जाणार आहोत की आपल्या बॉडीला फक्त कार्बोहायड्रेट हे एकच न्यूट्रिएंट पुरेसं नाहीये. आपल्या बॉडीला आणखीन पण काही न्यूट्रिएंट्स लागतात. तर आता मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवणार आहे, पीपीटी प्रेझेंटेशन. त्यातून आता आपण पुढच्या काही गोष्टी पाहणार आहोत. आता बघा, माझं लेक्चर संपलं की तुम्ही सगळ्याजणी जेवायला जाल. राईट, युअर मदर माइट हॅव बीन कुक्ड द फूड आणि तुम्ही सगळे आता जेवायला जाणार आहात. सो लेट अस स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. Okay, so what we are studying today? So we are studying life processes in living organisms, part 1.
in which today we are going to study food nutrients, and today's topic is proteins. So today we are going to study about these proteins. Now, what is the importance of balanced diet? Can you tell me what is the importance of balanced diet? बघा ह्या बॅलन्स डाएट मध्ये त्यांनी ते काय काय दिसतंय तुम्हाला या ताटामध्ये? कॅन यू प्लीज टेल मी? पायल सांग, काय काय या ताटामध्ये काय काय दिसतंय तुला? पायल, चपाती दिसतीये. चपाती दिसतीये विच इज मेड अप ऑफ व्हीट, गव्हाची बनलेली असते ती, राईट? अजून काय आहे? राईस. राईस आहे, म्हणजे वरण भात आहे. अजून काय आहे? लेमन दिसतोय. लेमन आहे, लिंबू आहे, विच इज अ सोर्स ऑफ विटॅमिन सी. आता आपण जे करोनाला फेस करतोय तर तुम्हाला तुमची इम्युनिटी जर वाढवायची असेल, म्हणजे तुम्हाला जर करोना व्हायला नको असेल तर तुम्ही जास्तीत जास्त विटॅमिन सीचा इंटेक घेतला पाहिजे, असं म्हणतात की नाही? तर विटॅमिन सीचा हा एक चांगला सोर्स आहे लेमन. अजून या वाटीत काय दिसतंय तुला? काकडी सारखं काय दिसतंय का? हो. काकडी, टोमॅटो, म्हणजे काय आहे हे? काय म्हणतो आपण याला? सॅलड. सॅलड आहे. सॅलडमुळे काय होतं? आपल्या बॉडीला फायबर्स मिळतात, राईट? म्हणजे आपलं पचन चांगलं होतं, राईट? त्यानंतर अजून इथे काय आहे? भाजी. हे भाज्या आहेत. मग ते कडधान्य असतील, फळभाज्या असतील, काही असतील, म्हणजे दे माइट बी सिरियल्स, दे माइट बी फ्रूट व्हेजिटेबल्स और समथिंग लाईक दॅट, राईट? मग ते पण आपल्या बॉडीला एसेन्शियल आहेत बिकॉज वी गेट मेनी न्यूट्रिएंट्स फ्रॉम देम. हे काय आहे? पिवळं वरण. वरण आहे, बिकॉज हे जे मुगाचं किंवा तुरीचं वरण असतं, इट्स गुड फॉर अवर हेल्थ. त्यातून आपल्याला खूप सारे प्रोटीन्स मिळतात. हे काय आहे? व्हाईट कलरचं, त्यात कोथिंबीर आहे वरून, ताक आहे. इट्स अ बटर मिल्क. कारण बटर मिल्क मुळे काय होतं? आपल्याला पचन आपलं चांगलं होतं. आपल्या जे लिव्हर्स आहेत त्याच्यामधले जे डायजेशन घडून आणणारे जे बॅक्टेरियाज आहेत, ज्यांना आपण लॅक्टोबॅसिलस असे म्हणतो, त्यांचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला डायजेशन चांगल्या प्रकारे करता येतं. सो अशा प्रकारचं जेवण, ज्याला आपण सात्विक जेवण असं म्हणतो, अशा प्रकारचा लंच आपण जर रोज घेतला तर आपली बॉडी काय राहते? मेंटेन राहते. आपल्या बॉडीतले सगळे न्यूट्रिएंट्स मेंटेन राहतात आणि आपल्याला कोणताही आजार धरत नाही. मग तो कितीही का आपल्यावर त्यांनी अटॅक करू देत, आपली बॉडी त्याला काय करते? रेझिस्ट करते, राईट? म्हणजे तुमच्या बॉडीची इम्युनिटी वाढवण्यासाठी, तुमच्या बॉडीची चांगली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी, म्हणजे फक्त फिजिकल ग्रोथ नाही, मेंटल ग्रोथ पण ह्या बॅलन्स डाएटवर डिपेंड असते. ओके, आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बॅलन्स डाएट? कॅन एनीबडी प्लीज रीड? रसिका वाचते. रसिका, कॅन यू प्लीज रीड द डेफिनेशन ऑफ बॅलन्स डाएट? Okay. A diet that contains all the essential body nutrients in appropriate proportion is called as balanced diet. व्हेरी गुड. आपल्या बॉडीला सगळ्यात जास्त गरज असते कार्बोहायड्रेट्सची, बरोबर आहे? त्यामुळे आपण पोळी आणि भात हे जास्त खातो, कारण त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. आणि कार्बोहायड्रेट्स पेक्षा कमी आपल्या बॉडीला काय लागतात? प्रोटीन्स लागतात. मग प्रोटीन्स पण आपण पुरेशा प्रमाणामध्ये घेतो भाज्यांमधून, ह्याच्यातून, आणि आपल्याला पोळीमधून पण प्रोटीन्स मिळतात, हे पण लक्षात ठेवा. आणि शिवाय आपल्या बॉडीला सगळ्यात कमी लागतात ते फॅट्स. मग ते आपण जेव्हा तूप घेतो किंवा भाज्या बनवण्यासाठी जे तेल वापरलं जातं, द ऑइल विच इज यूज टू प्रिपेअर these vegetables, that gives us fats, right? सो अशा प्रकारे, आणि शिवाय विटॅमिन्स, मिनरल्स आणि वॉटर हे सगळं आपल्याला मिळतच असतं या डाएटमध्ये. सो अशा प्रकारचा बॅलन्स डाएट जर आपण घेतला तर आपल्याला अप्रोप्रिएट प्रपोर्शन मध्ये सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळतात, आणि हे न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला काय करतात? मेंटेन ठेवतात. इन ऑल रिस्पेक्ट अवर बॉडी इज मेंटेन्ड बाय बॅलन्स्ड डाएट. खूप महत्वाचं आहे. ओके, नाउ लेट अस गो अहेड. बाई हो, बाई साक्षी काय मीटिंग ट्राय करते ही, पण तिला फेल दिस मीटिंग असं येतंय. तिला म्हणा मोबाईल रिस्टार्ट कर आणि पुन्हा जॉईन हो. ठीक मोबाईल आहे. रिस्टार्ट कर. हा, कारण माझ्या हातात नाहीच आहे, मी ऑटो ऍडमिटवर टाकलेली आहे मीटिंग. ओके, बरं. आता इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट काय आहे? कोण वाचतंय? इम्पॉर्टन्स ऑफ, कारळे वाच. इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. A balanced diet is important because your organ and tissue need proper nutrition to work effectively. Without good nutrition, your body is more prone to disease, infection, fatigue, and poor performance. म्हणजे जर तुम्ही बॅलन्स डाएट घेतला तर काय होतं की आपल्या बॉडीचे जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत आणि टिश्यूज आहेत, कॅन यू टेल मी सम ऑफ द ऑर्गन्स ऑफ अवर इम्पॉर्टंट ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी? कोणते कोणते इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीमध्ये?
सांगा. विच आर द इम्पॉर्टंट ऑर्गन्स. हा, पुन्हा रिपीट कर बाळा, ऐकू नाही आलं व्यवस्थित. Lungs, सांगा पटापट. लंग्स बरोबर, अजून ब्रेन. ब्रेन व्हेरी गुड, kidney, हार्ट अजून किडनी व्हेरी गुड, हार्ट. लिव्हर व्हेरी गुड. लिव्हर. सो हे जे सगळे ऑर्गन्स आहेत हे सगळे कामं करतात, कंटिन्युअस यांचं काम चालू असतं. तुम्ही झोपलात जरी, तुम्ही आराम जरी करत असला तरी पण हे ऑर्गन मात्र काम करत असतात. सो टू डू देअर वर्क दे नीड प्रॉपर न्यूट्रिशन. म्हणजे त्यांना जर तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करायचं असेल की त्यांचं काम इफेक्टिव्हली व्हावं, चांगल्या प्रकारे व्हावं, दे नीड प्रॉपर न्यूट्रिशन. आणि मग हे न्यूट्रिशन त्यांना कुठून मिळतं? बॅलन्स डाएट मधून मिळतं. विदाउट गुड न्यूट्रिशन युअर बॉडी इज प्रोन टू डिसीज. प्रोन टू म्हणजे तुमच्या बॉडीला फेस करावं लागेल किंवा तुमची बॉडी बळी पडेल. कशाची? डिसीजेस म्हणजे वेगवेगळ्या आजारांची, इन्फेक्शन्स म्हणजे वेगवेगळे जे आपल्याला इन्फेक्शन्स होतात, जसं की आता हा करोना डिसीज हा इन्फेक्शियस आहे, तर आपल्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होतात ते इन्फेक्शन्स आपल्याला पटकन होतात. फटीग म्हणजे थकवा येतो आपल्याला, अँड पुअर परफॉर्मन्स, आणि आपली कार्यक्षमता काय होते? कमी होते. तर हे सगळे वेगवेगळे कॉन्सिक्वेन्सेस आहेत इफ यू डोंट टेक बॅलन्स डाएट. जर तुम्ही बॅलन्स डाएट घेतला नाही तर हे सगळे परिणाम तुमच्या बॉडीवरती होऊ शकतात. ओके, सो आपण बॅलन्स डाएट घेणं यासाठी आवश्यक आहे. आता मी इथे काही तुम्हाला फोटोज मध्ये दाखवलेलं आहे. यू कॅन सी हे जे सगळे फूड मटेरियल्स इथे दाखवलेले आहेत हे सगळे आपल्याला कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड करतात. जसं की ही संत्री आहे, गाजर आहे, रताळं आहे, बरोबर आहे, या साईडला केळ आहे, नंतर ऍपल आहे, इथे वेगवेगळ्या प्रकारची सिरियल्स आहेत. सिरियल्स म्हणजे ज्यांना आपण तृणधान्य म्हणतो, गहू, ज्वारी, बाजरी, मेज म्हणजे मका, हे सगळे आपल्याला काय प्रोव्हाइड करतात? कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड करतात. आणि कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीसाठी का आवश्यक आहेत? टू प्रोड्यूस एनर्जी. एनर्जी प्रोडक्शनसाठी कार्बोहायड्रेट्स आर व्हेरी इसेन्शियल. ओके, द नेक्स्ट इज विटॅमिन सी. विटॅमिन सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ अ डेज इट इज टू इम्पॉर्टंट. बोला. लावणी तारूला ऍडमिन व्हायचं ते होत नाहीये. नाही, तिला रिस्टार्ट करायला सांग मोबाईल. म्हणजे माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाहीये. नाही बाळा, मग मी काय, तिच्या रेंजला काहीतरी प्रॉब्लेम असेल, मोबाईलच्या रेंजला काहीतरी प्रॉब्लेम असेल, इंटरनेटच्या रेंजला काहीतरी प्रॉब्लेम असेल. हा बाई. तर हे आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी हे सध्याच्या काळामध्ये खूप जास्त गरजेचं आहे, कारण आता जो करोना डिसीज आपल्याला आपण पाहतो आहे, तर विटॅमिन सी हे त्यासाठी खूप उपकारक आहे आपल्या शरीरासाठी. जर तुम्हाला करोना होऊ द्यायचा नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त विटॅमिन सीचे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजे. त्यामध्ये काय काय बघा, त्यामध्ये पेर आहे, किवी आहे, संत्री, मोसंबी, लिंबू आहे, ह्याच्यामध्ये केळ आहे, मिरची आहे, ब्रॉकली आहे, अक्रोड आहेत. ओके, सो हे वेगवेगळे फूड मटेरियल्स आहेत की जे तुम्हाला विटॅमिन सी प्रोव्हाइड करू शकतात. ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे, तिथे मी काही सॅम्पल्स तुम्हाला नमुने बाकी टाकलेले आहेत. त्यानंतर विटॅमिन ए. विटॅमिन ए कशासाठी उपयोगी सांगता येईल तुम्हाला? विटॅमिन सी जसं तुमची इम्युनिटी इम्प्रूव्ह करतं, तुमची इम्युनिटी इन्क्रीज करतं, तसं विटॅमिन ए काय करतं माहितीये तुम्हाला? विटॅमिन ए इज व्हेरी इसेन्शियल फॉर द हेल्थ ऑफ युअर आईज. आपले जे डोळ्यांचे वेगवेगळे आजार होतात ते जर होऊ द्यायचे नसतील तर विटॅमिन ए हे खूप उपयुक्त आहे. मग याच्यामध्ये पण काय काय बघा, स्पेशली जे रेड कलरचे असतात ना फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स, त्यामध्ये विटॅमिन ए भरपूर असतं. ब्रॉकली आहे, कॅरेट्स आहेत, रेड कलरचं हे आहे सिमला मिर्च आपण ज्याला म्हणतो, किंवा हे, त्यानंतर यामध्ये एग्ज आहे, नंतर संत्री, मोसंबी आहेच, पुन्हा चीज आहे, कोथिंबीर आहे, ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल वगैरे. ओके, तर हे जे असे वेगवेगळे फूड, मिल्क आहे की ज्यामुळे आपल्याला विटॅमिन ए मिळू शकतं, की ज्यामुळे आपल्या डोळ्यांची निगा राखली जाते, आपले डोळे, आवर आईज दे रिमेन और दे स्टे हेल्दी. ओके, आता त्यानंतर हेल्दी फॅट्स आहेत बघा. फॅट्स दोन प्रकारचे असतात, अनहेल्दी आणि हेल्दी. हेल्दी फॅट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, फॅट्समुळे काय होतं आपल्या बॉडीमध्ये, आपण जर हाय कॅलरीज कन्झ्युम केल्या तर सगळ्यात जास्त हाय कॅलरी कन्झ्युम कशामुळे होऊ शकतात? तर फॅट्समुळे होऊ शकतात. फॅट्स म्हणजे काय? जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे बटर्स अवेलेबल आहेत, चीज आहे, तर हे सगळे फॅटी सबस्टन्सेस आहेत. तर काही फॅट्स असे असतात की जे आपण जास्त प्रमाणात कन्झ्युम केले तरी आपल्या बॉडीला त्याचा अपाय होत नाही. मग त्यामध्ये हे ॲव्होकॅडो आहे, नंतर इथे त्यांनी काही एग्स दाखवलेले आहेत, बदाम आहे, ओके, मिल्क आहे, घी वगैरे, काही मीठ वगैरे आहे. तर हे असे आहेत की तुम्ही हे खाल्लं की तुम्हाला हे फॅट्स ह्यांच्यामुळे फॅट्स मिळतात, पण हे फॅट्स आपल्या बॉडीवरती अपाय करत नाहीत. हे आपल्या बॉडीला छान मेंटेन ठेवायला मदत करतात. सो दीज आर द हेल्दी फॅट्स, राईट.
आता सगळ्यात मेन टॉपिक जो आपल्याला आज शिकायचा आहे तो आहे प्रोटीनचा. आता प्रोटीन्स आपल्याला कशा कशापासून मिळतात? ऑल टाइप्स ऑफ सिरियल्स, म्हणजे सगळ्या प्रकारची जी कडधान्य आहेत त्यांच्यापासून आपल्याला मिळतात. जे लेग्युमिनस प्लांट्स आहेत त्यांच्यापासून आपल्याला काय मिळतात? प्रोटीन्स आपल्याला मिळतात, राईट. आता ह्याच्यामध्ये काय काय बघा, बदाम आहे, नंतर सोयाबीन आहे, चना आहे, तूर डाळ, मूग डाळ वगैरे आहे, इथे पनीरचे पीसेस ठेवलेत, एग्ज आहे, आणि मीट म्हणजे फिश किंवा चिकन, मटन वगैरे यांच्यापासून पण आपल्याला काय मिळतात? प्रोटीन्स मिळतात. म्हणजे आपण प्रोटीन्स युक्त आहार रोज खातच असतो. आपल्या बॉडीला शक्यतो प्रोटीनची डिफिशियन्सी होत नाही. पण जे लोक आदिवासी भागात राहतात, ग्रामीण भागात राहतात, की ज्या ठिकाणी हे सगळं फूड मटेरियल रेडिली अवेलेबल नसतं, खाण्यासाठी मिळत नाही लवकर, त्यांना काही झाडाचा पालापाचोळा किंवा फळं वगैरे खाऊन जगावं लागतं, त्यांच्या बॉडीमध्ये मात्र काय होतं? प्रोटीनची डिफिशियन्सी आढळून येते. तर ते आपण शेवटी बघणारच आहोत. So today we are going to see mainly about the proteins. ठीक आहे, now let us start with the proteins. But before that मी इथे लिहिलेलं आहे eat healthy, stay healthy. आता eat healthy, stay healthy म्हणजे काय? तर हे सगळे फूड मटेरियल्स आहेत जे मी इथे काही तुम्हाला नमुन्या दाखवल्या, सॅम्पल इथे मांडलेले आहेत. हे तुम्ही खाल्ले पाहिजे. तुम्ही जे चीज हे खाता, काय ते तुमचे लेस खाता, किंवा तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स खाता, नॅचोस खाता, किंवा काय तुम्ही मॅगी खाता, यातून काही मिळत नाही. ह्याच्यात ना प्रोटीन्स असतात, ना विटामिन्स असतात, ना बाकी कोणतं कार्बोहायड्रेट्स, काही नसतं याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये फक्त हे जे हेल्दी फॅट्स म्हणलेत ना, ह्याच्या विरुद्ध म्हणजे अनहेल्दी फॅट्स त्याच्यामध्ये असं. म्हणजे तुम्ही जर आजकाल बघितलं तर आजकालच्या मुलींमध्ये स्थूलता हा प्रकार खूप जास्त आढळून येतो. तर कशामुळे हे आढळतं? ते काय करतात? सारखं ते बर्गर खा, पिझ्झा खा, अजून काय ते वेगवेगळ्या प्रकारचे पास्ताज वगैरे, हे सगळ्या गोष्टी ज्या आपण खातो त्याच्यामुळे काय होतं? आपली बॉडी अनहेल्दी बनते, आणि अनहेल्दी बनल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना फेस करावं लागतं. सो वी शुड ईट हेल्दी अँड वी शुड स्टे हेल्दी. तेव्हाच आपली सगळी कामं छान प्रकारे पार पडू शकतात. सो ईट हेल्दी अँड स्टे हेल्दी शुड बी द मोटो ऑफ युअर लाईफ. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की यू आर व्हॉट एव्हर युअर एज, तुमचं आता जे काय वय आहे, इट इज द एज ऑफ युअर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तुमच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटचं एज आहे हे. तुमची आता जर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट प्रॉपर नाही झाली, त्याचे कॉन्सिक्वेन्सेस तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये फेस करावे लागतील. आणि म्हणून तुम्ही आता प्रॉपर तुमचं फूड डाएट हे चांगलं असलं पाहिजे. स्पेशली तुम्ही जेव्हा आता 10th ची एक्झाम देणार आहात त्यावेळेला तुम्ही आजारी पडून चालणार काम, आजारी पडणं तुम्हाला परवडणार नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की तुमची जी हेल्थ आहे ती जर चांगली असेल तर तुमचं अभ्यासामध्ये मन लागेल. तुमची जर हेल्थच चांगली नसेल, तुमचं अभ्यासामध्ये मन लागणं अशक्य. त्याच्यामुळे आपण चांगला आहार, सकस आहार घेतला पाहिजे. रोज व्यवस्थित आपण दूध पिलं पाहिजे, सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य खाल्ली पाहिजेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये असल्या पाहिजेत. पोळी खाल्ली पाहिजे, नुसतंच भात खाऊन चालणार नाही, कारण काही काही मुलींना सवय असते फक्त भात खायची. तर असं नाही करून चालणार. सगळ्या प्रकारचा आहार तुम्ही घेतला पाहिजे. ओके, आता व्हॉट आर प्रोटीन्स? Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. जनरली अशा 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स, काही टाकण्यावर दाखवली बघा मी, अशी 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स असतात. ही वेगवेगळ्या प्रकारची अमिनो ऍसिड्स एकत्र येऊन काय तयार होतात? प्रोटीनचा एक मोठा जायंट मॉलिक्यूल तयार होतो. म्हणून त्याला काय म्हटलं त्यांनी? मॅक्रो मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. सो प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स फाउंड बाय बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ऍसिड्स. मग इथं मी एक अमिनो ऍसिड दाखवलेलं आहे. हे 20 प्रकारचे अमिनो ऍसिड्स आहेत की जे आयडेंटिफाय झालेले आहेत. आपण याच्याबद्दल प्रोटीन सिंथेसिस बद्दल शिकलेलो आहोत लेसन नंबर 1 मध्ये. आता प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कॉल्ड ॲज फर्स्ट क्लास प्रोटीन्स. म्हणजे मिल्क, एग्स, मीट, फिश यांच्यापासून आपल्याला जे प्रोटीन्स मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? फर्स्ट क्लास प्रोटीन्स असे म्हणतो. आणि आपल्याला प्रोटीन्स पासून किती एनर्जी मिळते? वी गेट 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी पर ग्रॅम ऑफ प्रोटीन्स. म्हणजे आपल्याला 4 किलो कॅलरी इतकी एनर्जी मिळते 1 ग्रॅम प्रोटीन पासून. आणि मग लक्षात ठेवा, पण प्रोटीनचा मेन रोल आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोड्यूस करणं हा नाहीये. प्रोटीनचा मेन रोल आपल्या बॉडीमध्ये आहे तो म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार होतात त्या सेल्स तयार करण्यासाठी आपल्याला प्रोटीन्स काय करतात? हेल्प करतात. सो प्रोटीन्स आर द बॉडी बिल्डिंग मटेरियल फॉर द ह्युमन बिंग. म्हणजे आपल्या बॉडीसाठी काय आहे? विटा तयार करण्याचं काम हे प्रोटीन्स करतात. सेल्स म्हणजे काय? आपल्या बॉडीच्या ब्रिक्स आहेत, विटा आहेत, तर त्यांना तयार करण्याचं काम हे प्रोटीन्सद्वारे केलं जातं. आता मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्याला काय करायचंय आता? तर आपल्याला मी तुम्हाला एक्सपेरिमेंट करून दाखवणार आहे. मी दिसतीये का सगळ्यांना?
हो बाई. ओके. हो बाई. सो आपल्याला आज प्रोटीन्स कसे असतात फूड मटेरियल मध्ये ते पाहायचं आहे. त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे. ते साहित्य मी तुम्हाला दाखवते की विच मटेरियल आय एम गोइंग टू यूज टू आयडेंटिफाय द प्रेझेन्स ऑफ प्रोटीन इन द फूड मटेरियल. तर सगळ्यात बेसिक साहित्य जे आपण वापरणार आहोत, जे सगळ्यांसाठी आपल्याला लागणार आहे, ते म्हणजे हे आहे कॉपर सल्फेट. तुम्हाला हे मे बी उलट दिसत असेल. कॉपर सल्फेट आहे, हे CuSO4 आहे. नाही तुम्हाला हे सरळच दिसतंय. ओके. हे कॉपर सल्फेट आहे जे आपण वापरणार आहोत. दुसरी गोष्ट आपण वापरणार आहोत महत्वाचं ते म्हणजे NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. ह्या दोन जे केमिकल्स आहेत, हे जे दोन केमिकल्स आहेत NaOH आणि CuSO4, हे दोन जे मेन केमिकल्स आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत करतात की त्या फूड मटेरियल मध्ये, म्हणजे एक म्हणजे कॉपर सल्फेट जे ब्लूइश कलरचं आहे, केरोसिन सारख्या कलरचं आहे. दुसरं म्हणजे NaOH. हे दोन गोष्टी आपल्याला फूड मधले प्रोटीन्स आयडेंटिफाय करायला मदत करतात. ठीक आहे. त्यानंतर आपण फूड काय काय घेतलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं हे काय असेल सांगा. दूध, मिल्क. व्हेरी गुड. इट्स अ मिल्क. व्हेरी गुड. बरोबर. ह्याच्यावर लिहिलेलं आहे काय आहे हे? बेसन. राईट. बेसन फक्त मी पावडर नाही घेतलेली, मी बेसनचं सोल्युशन करून घेतलंय कारण सोल्युशन्स मध्ये रिॲक्शन फास्ट होतात. ओके. तर मी हे बेसनचं सोल्युशन घेतलेलं आहे. हे काय घेतलेलं आहे मी? सोयाबीन. सोयाबीनची पावडर केली मी आणि त्याचं पण मी सोल्युशन घेतलेलं आहे. बेसन कशाचं बनवतात? कोणत्या डाळीचं बेसन बनवतात? तूर डाळीचं. तूर डाळीचं नाही, हरभरा डाळ किंवा मुगाच्या डाळीचं शक्यतो करतात. हा. हे काय आहे? कसलं सोल्युशन आहे हे? राईस. राईस. व्हेरी गुड. राईस. व्हेरी गुड. तर आता असे मी वेगवेगळे हे फूड मटेरियल्स घेतलेले आहेत. बघा, मी फूड मटेरियल्स मध्ये 4 गोष्टी घेतल्या. मिल्क, बेसनचं सोल्युशन आणि सोयाबीनचं सोल्युशन आणि राईसचं सोल्युशन. ह्या 4 गोष्टी मी बेसिक फूड मटेरियल घेतलेल्या आहेत. यांची टेस्ट मी करणार आहे ह्या दोघांचा वापर करून, कॉपर सल्फेट आणि NaOH, आणि यांच्या टेस्टच्या सहाय्याने मी हे सिद्ध करणार आहे की त्या फूड मटेरियलमध्ये प्रोटीनचं प्रमाण किती आहे किंवा प्रोटीन आहे किंवा नाही. मग आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे वॉटर. वॉटर इज अ न्यूट्रल थिंग. पाणी हे न्यूट्रल असतं, त्याच्यामध्ये काही नसतं, फक्त मिनरल्स असतात काही, पण पाण्यामध्ये प्रोटीन्स नाही आहेत. मग सगळ्यात पहिले आपण प्रोटीनची टेस्ट पाण्याने सुरुवात करणार आहोत, तर ती आपण करणार आहोत. आणि ह्या सगळ्या टेस्ट करण्यासाठी माझ्याकडे काही ड्रॉपर्स पण आहेत. ठीक आहे. आणि माझ्याकडे आहे हा टेस्ट ट्यूब स्टँड. सो आय हॅव टेस्ट ट्यूब्स ऑल्सो. ठीक आहे. मी ह्या शाळेतून आणल्या होत्या तुमच्यासाठी, तर आपल्याला ह्या टेस्ट करून बघायच्या. सो लेट अस स्टार्ट विथ द वॉटर फर्स्ट. आपण सगळ्यात पहिले सुरुवात करूयात वॉटर पासून. ठीक आहे. सो मी पहिल्यांदा वॉटर घेते टेस्ट ट्यूब मध्ये. ओके. मी काय केलं, या टेस्ट ट्यूब मध्ये वॉटर घेतलं. आता मी काय करते, नॉर्मली ज्या वेळेला आपण कॉपर सल्फेट आणि NaOH ह्यामध्ये टाकतो तर काय रिॲक्शन होती आपण बघूया. मी एक ड्रॉपर वापरते कॉपर सल्फेट साठी. आता मी हे कॉपर सल्फेट घालते याच्यात. बघा, आपण याच्यात कॉपर सल्फेट घातलं. कॉपर सल्फेट मध्ये मी एक ड्रॉपर ठेवून टाकते, कारण आपल्याला शक्यतो केमिकल्सचे ड्रॉपर मिक्स नाही करायचे, कारण प्रत्येक केमिकलची प्रॉपर्टी वेगळी असते. मग तुम्हाला हव्या तशी रिझल्ट मिळणार नाही. त्याच्यामुळे शक्यतो काय करायचं, ड्रॉपर्स प्रत्येक केमिकलसाठी वेगळे ठेवायचे. आता मी NaOH साठी दुसरा ड्रॉपर वापरतीये. आता मी ह्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड बेसिक नेचरचं आहे त्यात ऍड करते. तुम्हाला कोणता कलर दिसतोय हा? ब्ल्यू. ब्लूइश. सगळ्यांना दिसतोय ब्लू कलर? हा. म्हणजे जर प्रोटीन नसतील, आता वॉटरमध्ये प्रोटीन्स आहेत का? नाही. नाही. वॉटरमध्ये प्रोटीन्स नाहीत म्हणून त्याचा कलर ब्लू दिसतोय आपल्याला. राईट. सो हे लक्षात ठेवा की जेव्हा प्रोटीन ऍबसेंट असतात तेव्हा तुम्हाला जनरली ब्लू कलर मिळतो. हा. आता हे तुमचं झालं, म्हणजे हे तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट मिळाला. हा रेफरन्स पॉईंट आहे. वॉटर बरोबरची रिॲक्शन हा रेफरन्स पॉईंट झाला की जर ब्लू कलर मिळाला तर प्रोटीन्स नाहीयेत, ब्लू व्यतिरिक्त कलर मिळाला तर प्रोटीन्स आहेत. ओके. आता मी ही टेस्ट ट्यूब खाली ठेवते. आता आपण आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया. आपण ही पहिले काय केली, बेसिक एक्सपेरिमेंट केला आपण एक रेफरन्स पॉईंट तयार केला पाण्याचं हे घेऊन, कारण वॉटर इज अ न्यूट्रल इन नेचर. ठीक आहे. आता नाव आय विल टेक सम मिल्क इन दिस टेस्ट ट्यूब. आता मी थोडंसं मिल्क घेते या टेस्ट ट्यूब मध्ये.
सी. आय हॅव टेकन सम मिल्क इन दिस टेस्ट. आता मी याच्यामध्ये काय ऍड करणार आहे? मी याच्यामध्ये ऍड करणार आहे, सांगा काय करू पहिल्यांदा ऍड. मग अशी आपण वॉटरमध्ये पहिल्यांदा काय ऍड केलं होतं? कॉपर सल्फेट. व्हेरी गुड. आता आपण याच्यामध्ये परत कॉपर सल्फेटच ऍड करणार आहोत. बघा मी आता कॉपर सल्फेट घेतलं, विच आय एम गोइंग टू ऍड टू द मिल्क. ठीक आहे, आता मी हे मिल्क मध्ये ऍड केलं. ठीक आहे, आता काय ऍड करू? सेकंड थिंग NaOH. NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. व्हेरी गुड. आता आपण याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड ऍड करूया. आता मी टेस्ट ट्यूब थोडीशी हलवते. ऍक्च्युली आपण थोडंसं त्यामध्ये आणखीन कॉपर सल्फेट टाकूया. कोणता कलर दिसतोय हा? ब्ल्यू. पर्पल. व्हेरी गुड. कोणतरी पर्पल बोललं. जांभळा कलर आहे हा. जांभळा कलर आहे ना? हा. तर हा जो जांभळा कलर आहे, दिस इज द इंडिकेशन ऑफ प्रेझेन्स ऑफ प्रोटीन. म्हणजे प्रोटीन जर प्रेझेंट असतील, हा फरक बघा, डिफरन्स आहे दोन्ही फरक कलरमध्ये. ब्लू कलर म्हणजे ऍब्सेन्स ऑफ प्रोटीन, आणि जांभळा कलर पर्पलच्या शेड्स असतील तर इट इंडिकेट्स प्रेझेन्स ऑफ प्रोटीन्स. म्हणजे जर ब्लू शेड असेल तर प्रोटीन्स ऍब्सेंट आहे, आणि जर जांभळ्याच्या शेड्स असतील, पर्पलच्या शेड्स असतील, व्हायलेट वगैरे, तर काय आहे? प्रोटीन्स आर प्रेझेंट. आणि ह्या ज्या शेड्स आहेत त्या किती डार्क आहेत, त्या जितक्या डार्क असतील तितकं जास्त प्रोटीन त्याच्यामध्ये आहे. तर हे आता आपण मिल्कचं बघितलं. आता आपण बघू नेक्स्ट की बघूयात. आपण बेसनचे जे पाणी घेतलं होतं त्याचं आपण बघूयात. ते पण मी एका टेस्ट ट्यूब मध्ये घेते. बघा, बेसनचं पाणी आपण त्या टेस्ट ट्यूब मध्ये घेऊयात. हे घेतलं मी बेसन पिठाचं पाणी एका टेस्ट ट्यूब मध्ये, टू विच आय एम गोइंग टू ऍड सम अमाउंट ऑफ कॉपर सल्फेट अँड देन कॉपर सल्फेट घातलंय आपण याच्यामध्ये पुरेसं. आता आपण त्याच्यामध्ये घालूयात NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि काय होतंय बघूया. काय होतं, ते ड्रॉपर्स तितके चांगले नाही आहेत, त्याच्यामुळं जास्त पडत नाही. कोणता कलर आहे? पर्पल. पर्पल. मग प्रोटीन्स आहेत का नाही आहेत? प्रोटीन्स आहेत का नाही आहेत? पर्पल कलर आलाय म्हणजे बेसन, म्हणजे हरभरा डाळ, तूर डाळ, मूग डाळ, या सगळ्या डाळींमध्ये प्रोटीन्स आहेत. सगळ्या, इव्हन मटकी, जेवढ्या डाळी आहेत सगळ्या डाळींमध्ये प्रोटीन्स हे असतात. तर त्याचं हे इंडिकेशन. ओके, आता आपण घेऊयात राईस. राईसचं वॉटर घेऊयात, म्हणजे तांदळाचं पाणी आपण हे घेतलेलं आहे. राईस पावडर आहे ऍक्च्युली आमच्याकडे, तर त्या राईस पावडरचं मी पाणी घेतलं. थोडंसं मी त्याला हलवते, कारण ती पावडर काय पाण्यामध्ये विरघळत नाही. तर आपण थोडंसं याच्यामध्ये घेऊयात तांदळाचं पाणी. हे तांदळाचं पाणी घेतलं मी. त्यामध्ये आपण टाकूयात पहिल्यांदा कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट घालतीये मी. कॉपर सल्फेट घालून झालेला आहे. आता मी टाकते NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड. कोणता कलर दिसतोय? ब्लू. बघा, हा आणि हा सेम वाटतोय की नाही? बऱ्यापैकी सेम वाटतोय ना ब्लू? आणि हा आणि हा डिफरंट दिसतोय. डिफरंट दिसतोय. म्हणजे राईस वॉटर आपण जर घेतलं तर त्यामध्ये आहेत का प्रोटीन्स? नाही. कारण काय झालं की ह्याच्यामध्ये प्रोटीन्स नाही आहेत, त्याच्यामुळे ब्लू कलर आला. म्हणजे ब्लू कलर काय इंडिकेट करतो की प्रोटीन्स ऍब्सेंट आहे. ओके, आता लास्ट काय उरलं आपल्याकडे? सोयाबीन. सोयाबीन. आता आपण
आता आपण सोयाबीनचं पाणी घेऊयात. नाव वी विल टेक सोयाबीन सोल्युशन. सोयाबीन तुम्ही घरात वापरता का? हो बाई हो. वापरता. गुड. कशासाठी वापरते आई सोयाबीन? केव्हा कशी वापरते आई सोयाबीन? कॉपर सल्फेट टाकते मी. सोयाबीन कसं युटिलाइज करतात घरात तुमच्या? तेल पण वापरतात आणि त्याची भाजी सोयाबीनची. बरोबर आहे. सोयाबीनची भाजी, तेल पण वापरतात सोयाबीनचं. व्हेरी गुड. अजून काय करतात आई? बघा, म्हणजे आमच्या घरात तरी असं करतात की जेव्हा गव्हाचं पीठ तयार जातात की नाही, तर त्यामध्ये एक मूठभर सोयाबीन टाकतात गव्हाच्या पिठात. टाकतात. हो म्हणजे त्या गव्हांबरोबर. हा, ते भात पण करतात. हो, भात पण करतात. बरं, भातात पण असतं सोयाबीन. ते चंक्स असतात वापरलेले. हे सोयाबीन धान्य मी घेतलेलं आहे, जे कडधान्य असतं ना सोयाबीनचं, ते मी घेतलेलं आहे. हा, आता बघा, आपण हे सोयाबीनला थोडंसं असं हलवूया, त्याला टेस्ट ट्यूबला. या कोणता कलर आहे? पर्पल. म्हणजे याच्यामध्ये आहे का नाहीये प्रोटीन्स? आहे. आता मी तुम्हाला सगळ्या टेस्ट झाल्या, आपल्या सगळ्या टेस्ट करून झालेल्या आहेत. मी तुम्हाला टेस्ट ट्यूब स्टँड दाखवते आता. हे बघा. ओके, तर मला सांगा, ही टेस्ट ट्यूब नंबर 1 आहे, ही 2 आहे, ही 3 आहे, ही 4 आहे, ही 5 आहे. तर तुम्ही मला सांगा, ह्या टेस्ट ट्यूब 1 मध्ये प्रोटीनचा प्रेझेन्स आहे का? त्याच्यामध्ये 2 मध्ये आहे. प्रोटीन्स आहेत. आहे. त्याच्यात हे आहे वॉटरचं सोल्युशन. वॉटरचं ज्याच्यामध्ये नव्हतेच. हे आपण घेतलं मिल्क. मिल्क होतं हे बेसन पिठाचं होतं, हे राईसचं होतं, आणि हे होतं सोयाबीनचं. राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन इंडिकेट प्रेझेन्स ऑफ प्रोटीन विथ द हेल्प ऑफ कॉपर सल्फेट अँड NaOH. तुम्ही जर शाळेमध्ये असला असता, मी तुम्हाला हे करायला दिलं असतं. पण आता आपण इथेच मी तुम्हाला डेमो करून दाखवलेला आहे, आणि तुम्हाला डेमो वरून कळालेलं आहे की प्रोटीन्स आहेत किंवा नाहीयेत. कळालं हे सगळ्यांना? गुड. आता आपण आपल्या पीपीटी कडे परत जाऊयात की प्रोटीन्स, आणि मी तुम्हाला होमवर्क पण देणार आहे आज. तो होमवर्क तुम्ही मला उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी करून पाठवायचा आहे. माझा स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो बाई. ओके. आता हे आपण बघितलं की प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अमिनो ऍसिड्स. राईट. प्रोटीन्स जे असतात ते अमिनो ऍसिड्सचे बनलेले असतात, आणि अमिनो ऍसिड्स 20 प्रकारचे आहेत. तुम्हाला आठवते का, मागच्या वर्षी आपण एक अमिनो ऍसिड्सच्या बद्दल एक शिकलो होतो की अमुक एक अमिनो ऍसिडची जागा दुसऱ्या अमिनो ऍसिडनी घेतली की तो सिकल सेल ॲनिमिया होतो. आठवतंय का? हो बाई. हा, काय बरं, कोणत्या अमिनो ऍसिडची जागा कोणत्या अमिनो ऍसिडने घेतली तर सिकल सेल ॲनिमिया होतो? आठवतंय? आपलं जे आपल्या प्रोटीन्स किंवा आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या रेड ब्लड सेल्स मध्ये जी अमिनो ऍसिड्स आहेत, कारण रेड ब्लड सेल्स ही पण प्रोटीन्सचीच बनलेली आहे. त्यातलं जे हिमोग्लोबिन आहे ते पण प्रोटीन्सच बनलेलं आहे. तर त्यातलं जे ग्लुटामिन नावाचं जे अमिनो ऍसिड आहे, त्याची जागा जर व्हॅलिन नावाच्या अमिनो ऍसिडने घेतली, म्हणजे म्युटेशन जर झालं अशा प्रकारचं, तर काय होऊ शकतं, त्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला, त्या पुरुषाला सिकल सेल ॲनिमिया होऊ शकतो. हे कळलंय तुम्हाला? हो बाई. ओके. आता आपण पुढे जाऊयात की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स, मी तुम्हाला म्हणलं की आपल्या बॉडीमध्ये खूप प्रकारचे प्रोटीन्स आहेत. मग आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी ऑर्गन्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोटीन्स आहेत त्याचा चार्ट आपण पुढे बघणार आहोत. बघा, प्रोटीन्स इन व्हेरियस बॉडी ऑर्गन्स. बॉडी ऑर्गन स्किन. आपल्या स्किन मध्ये काय आहे, मेलॅनिन आणि केरॅटिन हे 2 प्रकारचे प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये असतात, आपल्या स्किनवर असतात. लक्षात ठेवा, मेलॅनिनचं प्रमाण जितकं जास्त तितकी ती व्यक्ती ब्लॅक असते. 1-2 मिनिटं, जरा मी माझा व्हिडिओ बंद करते. ओके. तर आपल्या बॉडीमध्ये, माझा स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हो बाई. आपल्या बॉडीचा जो कलर टोन असतो की नाही, म्हणजे कोणी गोरे असतात, कुणी सावळे असतात, कुणी काळ्या रंगाचे असतात, तर हा कशावर डिपेंड असतो? मेलॅनिनवर डिपेंड असतो. जितकं बॉडीमध्ये मेलॅनिन प्रोटीन जास्त असतं तितकी स्किन डार्क असते, आणि ज्याच्याकडे मेलॅनिनचं प्रमाण कमी असतं तितकी स्किन गोरी असते. सो मेलॅनिनच्या प्रमाणावर हे डिपेंड असतं की आपल्या स्किनचा टोन काय असेल.
आणि केराटिन आपल्या हेअर्स मध्ये असतात. ओके. बोन्स, आपल्या बोन्सच्या ज्या सेल्स आहेत त्या कोणत्या प्रकारच्या प्रोटीनच्या बनलेल्या आहेत? ऑसिन. ऑसिन नावाचं जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनच्या ह्या बोन्सच्या सेल्स बनलेल्या असतात. हे प्रोटीन्स पण आहेत ना, काही फ्लेक्झिबल असतात, काही हार्ड असतात. तर ऑसिन जे आहे ते हार्ड प्रोटीन आहे, त्यामुळे आपले बोन्स पण कसे असतात? हार्ड असतात. लक्षात ठेवा, तुमच्या बॉडीमध्ये जर पुरेशा प्रमाणात ऑसिन नसेल, हे प्रोटीन तुमच्या बॉडीत जर पुरेशा प्रमाणात नसेल, तर तुम्ही धडपडलात, कुठे आपटलात, काही झालं, तुम्ही पडलात, तर तुम्हाला फ्रॅक्चर होऊ शकतं जर तुमच्या बोन्समध्ये ऑसिनचं प्रमाण कमी असेल तर. आता आपल्या सेल्समध्ये कोणकोणत्या कुठे कुठे असतात हे प्रोटीन्स? तर आपल्या सेलची जी मेम्ब्रेन असते तर ती लायपोप्रोटीन म्हणजे लिपिड आणि प्रोटीन्सची बनलेली असते. मेनली प्रोटीन्स असतात आणि त्यामध्ये एम्बेडेड लिपिड्स असतात आणि व्हेरियस एन्झाईम्स पण. म्हणजे आपली जी सेल वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करते तर त्या ऍक्टिव्हिटीज करण्याकरता तिला काहीतरी बुस्टर लागतो. जसं की तुम्ही अभ्यास करा म्हणून एक्झाम हा बुस्टर असतो की बाबा एक्झाम आली की तुम्ही अभ्यासाला लागता. तसंच हे असतं की आपल्या सेलला ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या असतात त्यासाठी बुस्टर म्हणून हे एन्झाईम्स काम करतात. म्हणजे ते एन्झाईम्स एकदा सिक्रेट झाले की सेल्स त्यांची कामं सुरू करतात. त्यानंतर पॅन्क्रियाज आर रिलेटेड विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमशी आपला जे लिव्हर आहे, लिव्हरमध्ये पॅन्क्रियाज असतात. तर हे पॅन्क्रियाज काय करतात? इन्शुलिन नावाचं प्रोटीन तयार करतात आणि ट्रिप्सिन नावाचं पण प्रोटीन तयार करतात. हे इन्शुलिन काय करतं तुम्हाला माहिती आहे ना? इन्शुलिनचं काय फंक्शन आहे आपल्या बॉडीमध्ये? कंट्रोल द शुगर लेवल ऑफ द बॉडी. व्हेरी गुड. टू कंट्रोल द शुगर लेवल ऑफ द ब्लड. म्हणजे आपल्या ब्लडमध्ये जी शुगर आहे त्या शुगरला कंट्रोल करणं, म्हणजे जी एक्सेस शुगर आहे, जे एक्सेस ग्लुकोज आहे आपल्या ब्लडमध्ये त्याला कंट्रोल करणं, त्याचं रूपांतर ग्लायकोजन मध्ये करणं, हे काम कोण करतं? इन्शुलिन करतं. आणि ट्रिप्सिन पण काय करतात? तर ट्रिप्सिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे की जे डायजेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करतात. प्रोटीन्सच्याच डायजेशनमध्ये हे काय करतात? मदत करतात. नंतर आहे पिट्युटरी ग्लँड. डू यू नो द पोझिशन ऑफ अवर पिट्युटरी ग्लँड? तुम्हाला माहिती कुठं आहे ही पिट्युटरी ग्लँड? ब्रेन मध्ये. व्हेरी गुड. द पिट्युटरी ग्लँड इज प्रेझेंट इन अवर ब्रेन. आपल्या ब्रेन मध्ये आहे. तर हिच्याद्वारे व्हेरियस हॉर्मोन्स तयार केले जातात. स्पेशली ज्या वेळेला बघा तुम्हाला पिरियड्स वगैरे येतात की नाही, तर पिरियड्स येण्याच्या आधी तुमच्या पिट्युटरी ग्लँड कडूनच वेगवेगळे हॉर्मोन्स तयार करून तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे पाठवले जातात की ज्यामुळं तुमचे पिरियड्स दर महिन्याला सुरू होतात. सो ते जे तुम्ही ऐकलं असेल की ल्युटिनायझिंग हॉर्मोन, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, तर हे जे हॉर्मोन्स आहेत फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन, हे हॉर्मोन्स पिट्युटरी ग्लँड कडून तयार केले जातात, FSH आणि LH, की ज्यामुळे तुमचे पिरियड्स सुरू होतात. नंतर मसल्समध्ये कोणते प्रोटीन्स असतात? ऍक्टिन, मायोसिन या टाईपचे प्रोटीन्स असतात मसल्समध्ये की ज्यामुळं, आणि हे जे प्रोटीन्स आहेत ते जसं आपण म्हणलं की बोन्सचे प्रोटीन ऑसिन हे हार्ड आहे, पण मसल्सचे जे प्रोटीन्स असतात ते फ्लेक्झिबल असतात. त्याच्यामुळे आपण आपले हात, पाय या गोष्टी आपण वेगवेगळ्या प्रकारे वळवू शकतो. त्यांना आपण फ्लेक्झिबल आपले मसल्स असतात, त्याच्यामुळे हा त्याचा फायदा आहे की आपण आपली बॉडी हवी तशी मूव्ह करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं ब्लडमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते आहेत हेमोग्लोबिन. हेमोग्लोबिन काय फंक्शन आहे हेमोग्लोबिनचं? व्हॉट इज द फंक्शन ऑफ हेमोग्लोबिन? हेमोग्लोबिनचं काय फंक्शन आहे? बोला पटकन. हिमोग्लोबिन काय इसेन्शियल आहे बॉडीसाठी? अरे बाळांनो, हेमोग्लोबिनचं फंक्शन आहे टू कॅरी ऑक्सिजन. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन कॅरी करणं हे कुणाचं फंक्शन आहे? हेमोग्लोबिनचं फंक्शन आहे. आपल्या सगळ्या जेवढ्या बॉडीमध्ये जेवढ्या सेल्स आहेत सगळ्यांना ऑक्सिजन लागतो. मग प्रत्येक सेल पर्यंत ऑक्सिजन पोहोचण्याचं काम कोण करतं? हेमोग्लोबिन करतं. म्हणजे रेड ब्लड सेल्स करतात. कारण रेड ब्लड सेल्सच्या आतमध्येच हेमोग्लोबिन असतं आणि हे हेमोग्लोबिन आयनचं बनलेलं असतं. म्हणून आपला ब्लड सेल्स रेड, आपल्याला ब्लड पण रेड दिसतं आणि त्या सेल्स पण रेड दिसतात. आणि अँटीबॉडीज म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? अँटीबॉडीज हा, म्हणजे आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत, ज्या वेळेला एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये एंट्री करतो आणि जो तुम्हाला एखादा आजार निर्माण करणार असतो त्याला मारण्याचं काम ह्या अँटीबॉडीज करतात. म्हणजे आपल्या ज्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत ज्या अमिबा सारख्या शेपच्या असतात, त्यांना काय पर्टिक्युलर शेप नसतो, तर त्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम व्हाईट ब्लड सेल्स करतात. आणि ह्या अँटीबॉडीज म्हणजे काय असतात? एक प्रकारचे प्रोटीन्सच असतात. हे कळलंय सगळ्यांना? हो बाई. ओके. आता आपण शेवटच्या स्लाइडकडे जाऊयात. आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. हा होमवर्क सगळ्यांनी वहीत लिहून घ्यायचा आहे किंवा मी ह्याची स्लाइड तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर शेअर करेन. तुम्ही हा होमवर्क आज उद्यामध्ये सोडवून मला त्याचे फोटोज पाठवणार आहात, कारण ह्याच्यावरच आपण आपली ऍक्टिव्हिटी करणार आहोत. जे आपण ऍक्टिव्हिटी करतो की नाही सायन्सच्या 2-2 ऍक्टिव्हिटीज, टर्म 1 ला एक आणि टर्म 2 ला एक,
तर आपली जी ऍक्टिव्हिटी असणार आहे ती याचीच असणार आहे. ठीक आहे. आता बघा, फॉलोइंग आर द नेम ऑफ द डिसीजेस ऑर ॲबनॉर्मलिटीज विच आर कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन्स. म्हणजे प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात ते इथे दिलेले. त्यातला एक आहे क्वॉशिओरकर, दुसरा आहे मरासमस. तर हे जे दोन आजार आहेत क्वॉशिओरकर आणि मरासमस, तुम्हाला काय करायचं आहे, यू आर सपोज टू राईट द सिम्पटम्स ऑफ द अबव डिसीजेस. तुम्हाला ह्या आजारांचे सिम्पटम्स लिहायचे की क्वॉशिओरकर आणि मरासमस. हे तर तुम्हाला कळलं की प्रोटीनच्या डिफिशियन्सीमुळे हे आजार होतात. दीज आर द डिसीजेस कॉज ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन्स. मग आता तुम्हाला काय करायचं की क्वॉशिओरकर आणि मरासमस या दोन डिसीजेसची तुम्हाला काय लिहायचे आहेत, सिम्पटम्स लिहायचे आहेत. किमान 5 तरी सिम्पटम्स तुम्हाला लिहायचे आहेत दोन्ही डिसीजेस. आणि मी मगाशी तुम्हाला असं म्हणलं की हे डिसीजेस कुठे आढळतात जास्त करून, तर हे डिसीजेस जास्त करून डोंगराळ भागात किंवा आदिवासी भागात जी मुलं राहतात त्यांच्यात हे जास्त आढळतात. म्हणजे लहान मुलांमध्ये आढळणारे हे आजार आहेत क्वॉशिओरकर आणि मरासमस. ठीक आहे. आणि दुसरा होमवर्क तुम्हाला असा आहे, हे तर झालं की क्वॉशिओरकर आणि मरासमस ह्याची तुम्हाला सिम्पटम्स लिहायचे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, राईट ॲटलिस्ट 5 पॉइंट्स अबाउट व्हाय प्रोटीन्स आर इसेन्शियल इन अवर डाएट. म्हणजे प्रोटीन्सचं आपल्या डाएटमध्ये काय महत्व आहे याच्यावर तुम्हाला किमान 5 पॉइंट्स लिहायचे आहेत. होमवर्क कळलाय सगळ्यांना? हो. कुणाला काही शंका आहे? नाही. नक्की? नक्की शंका नाहीये कुणाला काहीच? नाही. नाहीये बाई. ओके. सो प्रोटीन्सचा पार्ट सगळ्यांना कळालेला आहे. हो. प्रोटीनच्या टेस्ट कळाल्या सगळ्यांना आपण केलेल्या? हो बाई. ओके. ठीक आहे. मग आज आपण इथे थांबणार आहोत. उद्या आपल्याला पुढचे जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण उद्या बघणार आहोत. ओके. ओके. होमवर्क करून पाठवणार मला आज किंवा उद्या? हो बाई. ती स्लाइड मी आपल्या वर्गाच्या ग्रुपवर शेअर करते. किंवा कुणी स्क्रीनशॉट काढलाय का याचा? कुणीतरी स्क्रीनशॉट काढून घ्या. काढलाय. हा, मग तो वर्गाच्या ग्रुपवर शेअर करा स्क्रीनशॉट. म्हणजे सगळ्या मुलींना हा होमवर्क कळेल की काय होमवर्क करायचा आहे. आणि हा होमवर्क तुम्ही मला आज किंवा उद्या करून पाठवणार आहात. ठीक आहे. बाई फक्त ऍडमिनच पाठवू शकतो. बरं, मला पाठव, मी शेअर करते वर्गाच्या ग्रुपला. मला पाठवा, मी पाठवते. ओके. थँक्यू व्हेरी मच. आणि अभ्यास करत राहा, वाचत राहा. बाई, ओके. हा, बोल. ही ऍक्टिव्हिटी बुक होती ना मागच्या वर्षीची, त्याच्यामध्ये लिहायची का वर्गपाठ? नवीन करावी लागेल तुम्हाला. एक 100 पानी नवीन बुक करा, त्यात तुम्हाला हे लिहावं लागेल. ते जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला हे सगळं डिटेल्स लिहून देईल, त्याची काळजी नका करू. ठीक आहे. ओके. ओके बाई. मग आता वर्गपाठ व्हायतच लिहू का? हो, आता वर्गपाठ वहीत लिहून ठेवा. म्हणजे तेव्हा तुम्हाला ते फक्त उतरवून काढावं लागेल. हो बाई, ठीक आहे. हा, ठीक आहे. ओके. बाई उद्या तास होणार आहे ना? उद्या 12 ते 1 तास आहे आपला. ओके बाई. ओके बेटा, बाय.